तुम्हाला सांगतो, नवरा समोर बायको आली, इतिहास घडवला इतिहास तुम्ही. अरे असं नसतं आयुष्यात कधी, माहितीये का तुम्हाला? तुम्हाला सांगतो, हे धूमकेतू सारखं आहे. बऱ्याच वर्षांनंतर योग येतो आणि अभिनंदन प्राजक्ता शिराळकर, अभिनंदन. काय असो, लय भारी सामना जिंकला, लयच भारी. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे तुम्ही डोळे उघडले. यो तुमचा नवरा आहे, कोल्हापूर सवाईचा किताब जिंकला हो. म्हणून मग आमच्या संघामध्ये याला घेतला. सुरुवातीला काय भरोसा नव्हता याच्यावर. म्हटलं कोणता फालतू खेळाडू घेतला आम्ही, म्हणून ते राखीव खेळाडू पाणी आणायला लावायचं, कारण तेच आहे ना. पण नंतर दिला सामना खेळायला. खेळला लय, सुरुवातीला लय बेदम मार खाल्ला, पण नंतर मार खाऊन सुद्धा शेवटच्या घटक्याला विजय असा खेचून आणायचा संघात. आमची धडकी भरायची. पण म्हटलं लय उत्कृष्ट खेळाडू, मस्त खेळाडू या. नंतर कळलं गैरसमज होता. असं काय बघताय, तुम्हीच सिद्ध केलाय तो गैरसमज. पैलवान ना रे तू, त्यामारी एका पोरीकडनं नाही, पोरीकडनं नाही, स्वतःच्या बायकोकडनं हारलास, ते बी कुस्तीच्या आखाड्यात. अरे तू तुझ्या जिंदगानीवर मरतायस ना. अरे मग मर्दावानी राहा ना जरा, आमच्याकडे बघ. पण नाही, त्यानं मर्दांगीवरती मोठा डाग लावला, मोठा. आता तुमच्या नवऱ्यानं एवढा मोठा डाग लावलाय, मग आम्ही काहीतरी करायला पाहिजे. शांत बसून कसं काय चालेल ना. आम्ही करणार, सत्कार करणार तुमच्या नवऱ्याचा. एवढंच नाही, आणखी नाही. लाजू नका, घ्या ना, हीच लायकी आहे तुमची. अरे बुजगावणी आहे, आमच्या संघाचं नुकसान केलंस तर केलंस, वर कोल्हापूरच्या पैलवानांची मान शर्मेनं खाली घातलीयस. आता एवढं समजा केलंय की नाही, मग आणखीन एक गोष्ट करायची. काय करायचं, पैलवानकीची लंगोट सोडायची. साडी नेसायची, हातात बांगड्या भरायच्या आणि गावभर हिंडायचं बांगड्या वाजवत. जयराज, जयराज थोरात, सत्कार तर तुझा व्हायला पाहिजे होता आज न बघ. तवाच जेव्हा मी अख्ख्या तालमी मोर तुला धोबी पचाड दिलता.
माझे वस्तात माझ्या मोरा आखाड्यात नवरा म्हणून खेळलेच नव्हते, पैलवान म्हणूनच खेळलेले. 2 पैलवानांच्या सामन्यात आज माझी सरशी झाली. उद्या त्यांची होईल, परवा परत माझी आणि तेरवा परत त्यांची. पण तू आमच्यापैकी कोणाच्या बी मोरात 2 मिनिट टिकायची धमक नाही तुझ्यात. आणि तू आमचा सत्कार करणार ते बी बांगड्या आणि साडी देऊन. लायकी नाही तुझी याला हात लावायची. साडी प्रतीक आहे बाईच्या शालीनतेचं आणि बांगड्या प्रतीक आहे शक्तीचं. आजवर आपल्या समाजाला ज्यांनी तारलं, तुझ्यासारख्या भेकड लोकांच्या भरोशावर न राहता स्वतः लढून ज्यांनी आपल्या परंपरेचं रक्षण केलं, ती प्रत्येक बाई साडी नेसून आणि बांगड्या घालूनच लढलेली. जयराज थोरात त्या होत्या ना, म्हणून आज तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकताय. त्यांचा उपकार विसरून वर त्यांचाच अपमान करताय. आज आम्ही लय खुश आहे म्हणून तुला सोडून देतोय. पण परत जर का सागावपणा केलास ना जयराज, तर काळवेळ न बघता दिसल तिकडे धोबी पछाड देईन तुला. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. आई आई, अगं तुझी सून कोल्हापूर पैलवान महास्पर्धा जिंकून आली आहे. इतिहास घडवलाय तिनं. शिराळकरांचं नाव मातीत मिळवलंय. मातीत मिळवलं शिराळकरांचं नाव. ही ना नवऱ्याला कुस्तीत हरवून घडवलेला इतिहास, त्याचं काय कौतुक करायचं. जिला जगामुळे नवऱ्याचा मान राखता आला नाही, मी शिराळकरांची सूनच नाही. आई अगं पण मी तुला या घरात कशासाठी घेऊन आले होते? माझ्या वीरूला सावरायला, त्याला आणखी खुजा करायला नाही. आई कशाला हिच्या समोर तोंडाची वाफ वाया घालवते? दॅट इज दॅट. आई शेवटी ही तेच करते जे हिला करायचं असतं, घराण्याची जरा बी थॉट प्रोसेस न करता. सी आताच बघा की आई, हिच्यामुळं अख्ख्या आउटसाइड आपल्या घराण्याची बॅड पब्लिसिटी चालू आहे. शिराळकर घराण्याचे पुरुष बायकांच्या अंडर असतात म्हणून. आणि तेच हिला वॉन्टेड होतं. वहिनी काय बी काय बोलायलेत. प्राजक्ता आज आखाड्यात उतरली ते पैलवान म्हणून, आणि सामना जिंकली ते बी पैलवान म्हणूनच. पण तुला हरवून घराण्याची इबरत घालवले तिने, हे
हे तुला अजूनही कसं कळत नाही वीरू? आई, मी जे काय केलं ते आपल्या घरासाठीच केलं की हो. आपल्या घरावरलं कर्ज फिटावं, तुमचा इलाज नीट पार पडावा, म्हणून तर आम्ही दोघं बी आखाड्यात उतरलो नव. तू कमावलेल्या पैशानं मला माझा इलाज करूनच घ्यायचा नाहीये. आणि माझ्या घरावरचं कर्ज फेडायला मी स्वतः समर्थ आहे. मला तुझी गरजच नाही. नवऱ्याचा पराभव करून मिळालेल्या पैशानं माझ्यावर इलाज करून मला बरं करायचंय तुला? माझ्यावर उपकार केल्याचं दाखवायचंय लोकांना? तू मला दिलेला शब्द परत मोडलास, पण आज तुला माफी नाही. सून म्हणून मी तुला 1000 वेळा संधी दिली, पण तू परत परत त्याचं मातेरं केलंस. आज माझ्या मनातनं तू कायमची उतरलीस. आजपासून माझ्या नजरेत तुला कुठलाही मान नाही, कुठलीही माया नाही. आजपासून तू माझी सून नाहीस. नग मनाला लावून घेऊस. कावली हाय आई, होईल शांत. बरं मी वहिनी, तुम्ही ओवाळणीचं ताट घेऊन या, ओवाळणी करा. आज विजय शिराळकरांच्या घरी चालून आलाय आणि घरच्या लक्ष्मीनं तो आणलाय, तेव्हा तिचा मान राखायलाच पाहिजे. मीनाक्षी, अगं आई, अगं ही काय करायलीस? कुस्तीचे उपकार लादून मिळालेलं उपरा आयुष्य नकोय मला. कुस्तीनं माझं घरदार उद्ध्वस्त केलं. माझ्या कष्टानं उभी केलेली फॅक्टरी गिळली. माझं लेकरू माझ्यापासून तोडलं. तिचे उपकार नको आहेत मला. आई, असं काय करताय? समधी संकट परतून लावायलाच तर कुस्ती आम्ही. या संकटाचं कारणच कुस्ती आहे. खानी कपाळी ओरडून सांगितलं, पण तुम्ही कुणीच ऐकलं नाहीत माझं. मला यावर काहीही बोलायचं नाहीये. मला कुणाचेही उपकार नकोय. आई, अगं का असा आता ताईपणा करायलीस? दाद्या वहिनी जे काय करायले ते तुझ्या भल्यासाठीच करायले ना.
स्वतःला सांभाळायला मी अजून खमकी आहे जगदीश. आणि खरंच जर यांना माझी इतकी काळजी असती ना, सोडून दिला असता कुस्तीचा नाद. पण हे खेळतच राहिले आणि वर ही बया घराण्याचं नाव मातीत मिळून वर तोंड करून घरी परत आली. पण मी आता हे सहन करणार नाही. माझं घर नाचवणारी कुस्तीने घरात परत आणली. हिच्या पैशानं नवा श्वास घेण्यापरीस मी मरण पत्करेन. माझ्या आयुष्यात 3 आया आल्या. पहिली तू, जिनं मला जन्म दिला, माझ्यावर चांगले संस्कार केले. दुसरी तांबडी माती, जिनं मला लढायचं बाळकडू दिलं. आणि तिसरी आई, त्यांनी घराण्याच्या संस्काराचा वारसा बी मला दिला. आणि तांबड्या मातीत लढायची रग आणि चिकाटीची धब्बी दिली. त्यांच्यासाठीच तर मैदानात टिचून नडले मी. पण आज त्यांच्या मोर नालायक ठरले मी. शांत हो. जेव्हा माझं डोसकं हल्लं होतं तेव्हा तू मला काय समजवलं होतंस? काय बी झालं तरी कुस्तीशी असलेलं इमान आपण ढळू द्यायचं नाही. आणि ते तू माझ्याकडनं करून बी घेतलंस. आणि आज तू बी तेच इमान राखलेस. तू जे काही केलेस ते इमाने इतबारे केलेस. तुझ्या मम्मीची आण राखली आहेस. राजे, कुस्ती खेळत राहा, आखाड्यात जिंकत राहा. तुला माझी आण आहे. पण आई, पहिलवान, एकाच वेळी समध्यांना खुश ठेवता येत नसते. समध्यांची मर्जी सांभाळता येत नसते आणि फक्त कुणाची तरी मर्जी राखायची. म्हणून आपल्या देवतेशी बैमानी करायची नसते. आपण आपलं इमान सांभाळायचं असतं, जसं तू आज सांभाळलंस.
तू तुझं कर्म पार पाडलीस पैलवान, ते बी टिचून आणि छाती ठोकपणे. त्याचं कुणाला कौतुक नसलं तरी मला हाय. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी एक बक्षीस आणले. हे घे. वस्ताद नवऱ्याकडून त्याला मात देणाऱ्या पैलवान बायकोसाठी हे बक्षीस. आई आई, शिराळकरांचं नाव मातीत मिळवलंय शिराळकांचं नावही. आजपासून तू माझी सून नाही.